Hello student, General Science Standard 8. In today's video, we are going to learn force and pressure. So let's learn what is meant by force. Force is a physical quantity that changes the state of rest or of uniform motion of a body in a straight line. बल म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी भौतिक राशी म्हणजे बल. Newton's first law of motions. A stationary object on which no force is acting remains stationary. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. This is Newton's first law of motions. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे? तर स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जाते. यालाच न्यूटनचा गतीचा पहिला नियम असं म्हटलं जातं. ऑब्झर्व द पिक्चर्स इन फिगर. First, a car moves in forward directions when a man applies force from behind. In second pictures, a bullock is being pulled by his master and third, a boy playing football is kicking the ball away. What do you observe from these? A force acts on two bodies through an interaction between them. मुलांनो, पुढे दिलेल्या चित्रांचं निरीक्षण करा. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आकृती 1 मध्ये काय दाखवलं आहे की मोटर ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटर पुढील दिशेने ढकलली जाते. दुसऱ्या ह्याच्या चित्रात काय दाखवलं आहे की मालक आपल्या बैलाला ओढताना दिसतोय आणि तिसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की फुटबॉल खेळणारा मुलगा हा पायाने चेंडूला टोलवत आहे. या तिन्ही चित्रांवरून आपल्याला काय दिसून येतं? तर दोन वस्तूंमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रयुक्त होताना आपल्याला दिसून येतं. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. Again observe these pictures. As seen, iron nails get attracted to the pole of a magnet due to the magnetic force. That is the non-contact forces. Magnetic force is the force exerted by the magnets. For examples, force of attraction and the repulsion between two magnets, force exerted by a magnet on a piece of a iron or a steel. चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या या चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात आणि चिकटतात, हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. Muscular forces. A force is seen to act through a direct contact of an object or via one more object. Such a force is called as the contact force. And a force is applied between two objects even if two objects are not in a contact. Such a force is called as a non-contact force. Muscular forces is an example of a contact force and is applied to objects with the help of our muscles. It is applied
In several cases, such as lifting, pushing, pulling, on the contrary forces like the magnetic force, gravitational force, electrostatic force act without a contact, and therefore these are the examples of the non-contact forces. कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स याच्यामध्ये नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसतं आणि अशा बलास आपण असंपर्क बल म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. आता याच्यामध्ये मस्क्युलर फोर्स सांगितला आहे. मस्क्युलर फोर्स म्हणजेच काय की स्नायुबल हे एक कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे. हे आपल्याला स्नायूंच्या मदतीने वस्तूंवर प्रयुक्त केलं जातं. ज्या प्रकारे उचलणं, ढकलणं, ओढणं अशा कित्येक क्रियांमधून ते प्रयुक्त होतं. देन नेक्स्ट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यामध्ये गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात. हे याचं एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की जर नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत असेल किंवा कोणतीही गोष्ट वर गेली की ती खालीच पडते, यालाच आपण काय म्हणतो, गुरुत्वीय बलामुळे ती खाली पडत असते. मग याच्यामध्ये गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, स्थितिक विद्युत बल यासारखी जी बलं आहे ही कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात, म्हणून ती काय होणार आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बद्दलचं उदाहरण होईल. Gravitational force, another example is gravitational force is the force exerted by the earth on all objects. It pulls all objects towards the earth. A coin or pen falls down when it slips off your hand. A ball thrown upward falls down. Leaves and fruits fall to the ground when they get detached from the plant. वॉटर इन रिव्हर्स फ्लो डाऊनवर्ड्स. ही सगळी जी उदाहरणं आहेत ती कशाची आहेत, गुरुत्वाकर्षण बलाची उदाहरणं आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दॅट इज द मीनिंग ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज द फोर्स एक्झर्टेड बाय अ चार्ज बॉडी ऑन अनादर चार्ज और अनचार्ज बॉडी. फॉर एक्झाम्पल, अ प्लॅस्टिक स्ट्रॉ charged by rubbing with paper attract a suspended plastic straw. A plastic straw charged by rubbing with paper repels a suspended plastic charge by rubbing with paper. आता याच्यामध्ये बऱ्याचदा आपण हे बघितलेलं आहे की केसांमध्ये घासलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे कपटे जे असतात ते काय होतात, आकर्षित होतात. म्हणजे कंगव्यावर स्टॅटिक फोर्स म्हणजे स्थितिक विद्युतभार असल्याने आणि जे कागदाचे कपटे आहेत त्याच्यावर विरुद्ध प्रवर्तित भार अनचार्ज फोर्स असल्यामुळे ते काय होतात आहेत, कंगवा आणि कागदाचे कपटे यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स निर्माण होतो आणि ते कागदाचे कपटे जे आहेत ते कंगव्याला चिकटतात. See the pictures. Friction force. When a box is kept on a table and push a little, it moves ahead and gets slow and stop. A car running on a plain road travels some distance and stop after the engine is switch off. This is because of the force of friction between the ground surface and the object in motion. In the absence of the frictional force, the object would have remained in motion. Frictional force is very useful in daily life. While walking, we push the ground behind with our feet. In the absence of the frictions, we will slip and will not be able to walk. All the objects in motion have a frictional force acting on them and which is acting in the direction opposite to the direction of motion. You must have seen that one tends
to sleep over banana peel on the street. Similarly, one can sleep due to the mud. Both these examples occur due to the reduced frictions. आता याच्यामध्ये एखादा चेंडू टेबलावर ठेवला आणि त्याला हलकासा धक्का दिला तर तो थोडासा काय होतो, संत गतीने पुढे जाऊन थांबतो. म्हणजे जेवढं तुम्ही फोर्स अप्लाय कराल तेवढा तो तिथपर्यंत जाणार आहे. सपाट रस्ता असेल, सपाट रस्त्यावर पळणारी मोटरगाडी इंजिन बंद केल्यावर थोडं अंतर जाऊन पुन्हा थांबते. टेबलाचा आणि जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे हे घडत असतं. घर्षण बल नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असती, म्हणजे कंटिन्यू चालतच राहिली असती. मग आता घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. आता जमिनीवर चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो आणि घर्षण नसेल तर आपण घसरून पडू किंवा चालू शकणार नाही. मग घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. आता रस्त्यावरील असं बऱ्याचदा झालं की रस्त्यावरून केळीच्या सालीवरून घसरायला होतं, हेही आपण पाहिलेलं आहे. तसंच चिखलामुळेही घसरायला होतं. हे दोन्हीही उदाहरणं जी आहेत ती घर्षण बल झाल्यामुळे होतात. So the types of non-contact force. Do you know why the leaves or the fruits fall to the ground when they detach from the plants? Because of gravitational force, and the force due to Earth's attraction is called the gravitational force, and this is an example of a non-contact force. Gravitational force, गुरुत्वाकर्षण बल. आपण बघत असतो की कोणत्याही झाडावरून फळं किंवा फुलं, पानं ही सगळी काय असतात, खाली पडत असतात. याचं मुख्य कारण काय आहे तर गुरुत्वाकर्षण बलामुळे होतं. म्हणून हे कोणतं एक्झाम्पल होईल, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं. Types of force. In that, contact force and the non-contact force. First, the contact force is muscular force or the applied force. Second, frictional force. Third, normal force, tensions, spring phase. And second, the non-contact force is the magnetic force, electrostatic force, and the gravitational force. Summary. Force means exactly push or a pull, and that is the types of the friction, gravity, magnetic, and the electrostatic. Thank you.